आपण या क्षणी पाहतोय कर्नाक पुलाचं लोकार्पण होत आहे। अर्थात ज्याचं नामकरण ऑपरेशन सिंदूर पूल असं ठेवण्यात आलेलं आहे। मध्य रेल्वेवरील मशीद बंदर जवळ कर्नाक पूल हा धोकादायक स्थितीत होता। त्यानंतर ब्रिज हा पाडण्यात आला, पण हा ब्रिज उभारण्याकरता प्रदीर्घ कालावधी सुद्धा लागलेला आहे। या पुलाचं आता लोकार्पण होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी उपस्थित। अतिशय उत्कृष्ट नियोजनामुळे हा संपूर्ण उड्डाणपूल वेळेच्या आधीच पूर्ण झालेला आहे। त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका राहुल नार्वेकर यांनी खरं तर या ब्रिजला ऑपरेशन सिंदूर असं नाव द्यावं अशी खरं तर मागणी केलेली होती। त्यानुसार या पुलाला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आल्याचं कळतंय। आणि आता या ठिकाणी या ब्रिजचं, या पुलाचं लोकार्पण होत आहे। गेले अनेक वर्ष खरं तर मजीद स्थानकाजवळ, मजीद बंदर स्थानकाजवळ या पुलाचं बांधकाम होत होतं। त्यामुळे स्थानिकांना वळसा घालून खरं तर प्रवास करावा लागत होता। आता हा पूल पूर्ण झाल्यानंतर मात्र याचा फायदा अर्थातच मुंबईकरांना होणार आहे। ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। ऑपरेशन सिंदूर या पुलाचं लोकार्पण होत आहे। लोकार्पण झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या संवाद साधतायत प्रसार माध्यमांशी। या पुलाच्या लोकार्पणानंतर आता मुंबईकरांचा प्रवास अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे। अरे काम नाही आज दिले आपण उद्घाटन केलेलं आहे। ऑडिओ कुठून आहे तुला? ऑडिओ आहे मुंबई महानगरपालिकेने अतिशय कमी वेळामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारचं बांधकाम बंद पडले की मी सांगतो या पुलाचं केलं। आणि विशेषतः रेल्वेवरचा पूल असल्यामुळे आणि दाटीवाटीच्या भागात करायचा असल्यामुळे अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या। तरी देखील जी काही टाइमलाईन दिली होती त्याच्या आत या पुलाचं काम पूर्ण केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि संपूर्ण टीम, त्याचप्रमाणे याचे कॉन्ट्रॅक्टर्स, याच्यावर काम करणारे इंजिनियर्स, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। खरं म्हणजे अनेक वर्ष या पुलाला कर्नाक ब्रिज म्हणून आपण सगळे ओळखत होतो। आणि कर्नाक हा जो इंग्रजी गव्हर्नर होता त्याच्या नावानं हा ब्रिज या ठिकाणी होता। खरं म्हणजे जर कर्नाकचा इतिहास आपण बघितला तर स्वकीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा त्याचा इतिहास आहे। प्रबोधनकार ठाकरेंनी जो साताऱ्याचा इतिहास लिहिलेला आहे त्यात प्रतापसिंग छत्रपती आणि रंगोबापू असे एक प्रकरण आहे। त्यात कशा प्रकारे या कर्नाकने छत्रपतींना बंडाच्या आणि खुनाच्या आरोपात फसवायचा प्रयत्न केला आणि त्याला कसे प्रतापसिंग महाराज पुरून उरले याचं अतिशय उत्कृष्ट वर्णन त्याच्यामध्ये आहे। त्यामुळे प्रतापसिंग महाराज असतील, मुधोजी राजे असतील, या सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करणारा आणि भारतीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा कर्नाक या काळ्या इतिहासाची पानं ही पुसली पाहिजेत।
ज्या प्रकारे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की इतिहासात जे काळे चॅप्टर आहेत ते संपले पाहिजेत आणि स्वातंत्र्यानंतर या काळ्या खुणा मिटल्या पाहिजेत, त्याचाच एक भाग म्हणून आज या पुलाचं नाव देखील बदलण्यात आलं आणि भारतीय सेनेने जो अतुलनीय जे शौर्य दाखवलं आणि जगाला भारतीय सेनेची ताकद काय आहे, कशा प्रकारे प्रिसिशनने पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या हिंटरलँडमध्ये त्यांच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन भारत हल्ला करू शकतो आणि त्यांची तळं, आतंकवाद्यांची तळं आणि त्यासोबत जे काही त्यांचे एअर बेसेस आहेत त्या कशा उद्ध्वस्त करू शकतो हे भारताने दाखवून दिलं. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की याचं नाव हे त्या ऑपरेशन सिंदूरच्या नावानं सिंदूर असलं पाहिजे. आणि आपले सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी तशा प्रकारचं पत्र हे महानगरपालिकेला दिलं आणि महानगरपालिकेचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी काळ्या इतिहासाच्या खुणा पुसत कर्नाक ब्रिजचं नाव हे आता सिंदूर ब्रिज केलेलं आहे. ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. जवळपास 327 मीटरचा हा ब्रिज आहे. त्याच्यामधलं 70 मीटर जे काम आहे हे रेल्वेवर करण्यात आलेलं आहे. त्याला अप्रोचेस जे आहेत ते अतिशय चांगले करण्यात आलेले आहेत. वाईड अशा प्रकारचे अप्रोचेस आहेत. त्यामुळे निश्चितच मुंबईतल्या आमच्या वाहतुकीकरता हा पूल अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा असेल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि हा जो काही सिंदूर पूल आहे हा सिंदूर ब्रिज मुंबईकरांना समर्पित झाला असं मी या ठिकाणी घोषित करतो. आणि हा ब्रिज 3 वाजेपासून वाहतुकीला खुला होईल. आज बहुत खुशी की बात है कि मुंबई में सिंदूर ब्रिज का उद्घाटन किया जा रहा है. हम सभी जानते हैं कि बहुत ही पुराना कर्नाक ब्रिज यहाँ हुआ करता था जिसको एक प्रकार से क्षतिग्रस्त वो था, इसलिए उसको गिराकर ये नया ब्रिज बनाया गया है. कर्नाक ब्रिज का नाम सिंदूर ब्रिज इसलिए किया गया है कि कर्नाक ये ब्रिटिश गवर्नर थे. उन्होंने हिंदुस्तानियों पर बहुत अत्याचार किया. विशेष रूप से सातारा के प्रताप सिंह राजे छत्रपति या नागपुर के मुधोजी राजे, इनको अलग अलग प्रकार से षड्यंत्र में फांसने का प्रयास उन्होंने किया. कई लोगों को जान से मारने का काम उन्होंने किया. इसलिए ऐसे अत्याचारी गवर्नर का नाम बदलकर हमने ये तय किया कि इस नए ब्रिज को सिंदूर का नाम दिया जाएगा, क्योंकि हम जानते हैं कि ऑपरेशन सिंदूर ये भारतवासियों के मन में बसा हुआ ऑपरेशन है. क्योंकि पहली बार भारत ने अपनी ताकत को दिखाया है और पाकिस्तान में घुसकर वहां के आतंकवादियों के अड्डे और उनके एयर बेसेस इनको प्रिसीशन से रत्ती भर भी इधर उधर न होते हुए उसको समाप्त करने का काम भारत ने किया है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.